दूरदर्शन माध्यमातून फलंदाजासाठी सायकल आहे, त्या बायसिकल तुम्ही पाहतायत. कौशलजी लड्डा. गोलंदाजासाठी सुद्धा सायकल आहे. निखिलजी खेडेकर, सुजीजी पाटील. क्षेत्ररक्षक टॉवर फॅन दिनेशजी चौधरी. मालिकावीर सौ ज्योत्स्ना उमेश पाटील. जे रेफ्रिजरेटर आहे ना ते राई गावामधून आपल्याला मिळालंय. या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज. मॅन ऑफ द सिरीज साठी थोडीशी वेगळी संकल्पना आहे. जो कोणी फ्रीज जिंकेल त्याच्या घरी अर्थातच हर्ष उल्हास असणार आहे. आणि त्यासोबतच टेम्पोची व्यवस्था सुद्धा त्याला स्वतःच करायची आहे. ही सुद्धा महत्वाची बाब भारतजी राऊत सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ज्यांचा एक बुलंद आवाज. 40+ क्रिकेट म्हटलं की भारतजी राऊत सर यांच्याशिवाय अर्थातच कोणतेही दुसरं नाव तिथे दणवू शकत नाही. आशिष आणि सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. देवा ज्याने नुकताच मॅन ऑफ द मॅचचा किताब, वय वर्ष 18, विक्रोळीची स्पीड गन. देवा वेग 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 आणि वेग. प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. देवाच्या वयावरती तुम्ही जाऊ नका. त्याच्याकडे वेग आहे आणि वेगासोबत त्याच्याकडे लाईन लेंथ सुद्धा. क्रिकेटमध्ये वेगाला अर्थातच अर्थ आहे जर तुम्ही लाईन लेंथ चांगली हातात आहेत. देवा फटका फसतोय, बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते परंतु त्यांच्या मधोमध टोटल 2 वरतीच आपण पोहोचेल. देवा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ना, तुमच्याकडे वेग आहे परंतु वेगासोबत लाईन लेंथ सुद्धा महत्वाची आहे आणि ती लाईन लेंथ 2 बॉल वरती त्याने दाखवली आहे. टप्पा पॉइंट चेंडू आतमध्ये आलाय. देवा लाईन लेंथचं कौतुक करावं लागणार आहे. लाईन भरकटतोय का? तर नाही. फर्निचर डिस्ट्रॉय. मागचा दरवाजा उघडा होता. स्ट्रेट टू द स्टम्प्स. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. देवा 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 वेगावरती स्वार होऊन आलाय. ज्या वेगाने पाऊस बरसतोय ना त्याच वेगाने गोलंदाजी करताना देवा दिसतोय. देवाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. या षटकाचा विचार केला. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. मिलनजी पाटील सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम सर आपलं. भोईर चषक 2026च्या रणसंग्रामामध्ये आज संपूर्ण संध्याकाळी आपल्याला अनेक मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. अनेक लेजेंड ज्यांनी अनेक वर्ष लिहिल्या ओव्हरम क्रिकेट 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत असे अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. देवा न्यू बॅटर विक्रम विरुद्ध देवा हा बॅटल आणि हा कॉम्बिनेशन सुद्धा महत्वाचा आहे. मागच्या मॅच मध्ये 41 धावा ठोकल्या होत्या आणि उडवला क्षेत्ररक्षक तर आहे. गॅप शोधला जातोय का? ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया काय घडलंय. 4 धावा तर मिळाल्यात परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता का?
गॅप शोधला गेलाय. क्षेत्ररक्षक हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु चुकी होत्या. त्या क्षेत्ररक्षकाकडून याच्यापेक्षा चांगल्या एफर्टची अपेक्षा होती परंतु विक्रम याच्या अगोदर किती विकेट गेल्यात, किती वेगाने बॉल येते हे महत्वाचं नाहीये त्याच्यासाठी. मागच्या मॅचचा कॉन्फिडन्स त्याला या मॅच मध्ये सुद्धा कामी येणाऱ्या. टोटल आता धावून पोहोचलाय 6 वरती. पहिला मोठा फटका मॅच मधला. आता मात्र दडपण देवावरती असणाऱ्या विक्रमचा विचार केला त्याची दुसरीच रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. ओव्हरआर्म क्रिकेट तो जास्त करून खेळतो परंतु पहिल्याच मॅच मध्ये त्याने 41 धावा ठोकल्या आणि या मॅच मध्ये सुरुवात त्याच्या इनिंगची चौकाराने झाली. इथे मात्र त्या प्रेशर नंतर व्हाईट बॉल येतोय ना, व्हाईट +1 आणि हेच महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं त्याच्यानंतर एक चौकार आला आणि कमी वयामध्ये तुम्हाला प्रेशर ॲब्झॉर्ब करणं शिकावं लागणार आहे. कारण बॉलरला मार तर हा पडत असो त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे की तुम्ही कमबॅक कसं करता. त्या चौकारानंतर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न विक्रमने आता तो प्रेशर शिफ्ट केलाय देवावर. फुलर लेनचा बॉल करेक्शन लाईन लेंथ मध्ये. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्यामध्ये बदलतात ना तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये बदल करावा लागतो कारण बदल ही काळाची गरज आहे. व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9 एक गडीच्या मोबदल्यावर. नऊ धावा धावफलकावरती आहेत. जाऊया आपण सत्काराकडे. इनिंग ब्रेक मध्ये आपण त्या सत्कारांकडे वळूया. कासिफला इंट्रोड्यूस केलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा क्रुशल 2 षटकं कासिफने हाताळली होती. डॉटने सुरुवात झाली आहे. कासिफ ज्या पद्धतीने शर्विल 11 रेनबोच्या विपक्ष प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोडीची गोलंदाजी राहिली आहे ना गोलंदाजी ही त्यांचा पाठीचा कणा आहे. ऑफ सिक्सच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री आणि अशाच पद्धतीच्या धावांची गरज आहे. अकरा 11 धावा झाल्या. स्पीडअप करा. 4 ओव्हरची मॅच आहे कारण याच्यानंतर सुद्धा तब्बल 3 सामने आहेत.
यॉर्करचा वापर. केफ जलद गतीचे दोन्ही गोलंदाज वेगावरती स्वार होऊन आलेत की काय, आणि दोन्ही यंगस्टर आहेत. मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं उद्याचं भविष्य आहेत. आज बोरडी नगरीमध्ये दाखल झाल्यात. सुपर 6 फॉर्मॅट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण समोर लेजेंडरी खेळाडू आहेत. एका बाजूला विक्रम, ज्याने मागच्या मॅच मध्ये 41 धावा ठोकल्यात. स्ट्राईक एंड वरती विक्रम. यॉर्करचा वापर, लोअर फुलटॉस बनवलं त्याला हलक्या हाताने. फ्लिक ऑफ द रिस्ट. दोन्ही बॅटर एकाच रुळावरती होते. बाल बाल बशे ऍक्सिडेंट होण्यापासून किंचित बचावल्यात. 2 धावेने धावफलक 14 वरती या. 3 to go. शेरविल 11 म्हणजेच अर्थातच एक बलाढ्य संघ रेनबो वडाळा. ऑप्टिक्सच्या बाहेर वेगासोबतच एक्स्ट्रा बाउन्स. विकेट किपर सुद्धा बीट. वेग आहे आणि या वेगामध्ये एवढ्या वेगाचा बॉल कलेक्ट करणं सोपं काम नाहीये. विकेट किपर डीप मध्ये जरी असला ना, थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. व्हाईट बॉल साठी रेफर केलंय का? यस. फेअर बॉल. फेअर बॉलचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू लॉस्ट. चेंडूचा विचार केला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 to go. 2 to go. टोटल 15. थ्रू द पॉइंट ढकललंय बॉलला. 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? वेगाने चतुराईने तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. चौथ्या धावेसाठी सुद्धा रेडी होते, परंतु 3 धावेवरती समाधानी. टोटल जाऊन पोहोचेल 18. शेवटचा बॉल येणं शेष आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 ओव्हर थोडंसं मोमेंटम लेवल होता. त्याच्यानंतर विक्रमने ताबडतोड फलंदाजी केली. शेरविल 11 त्याच्यानंतर पूर्णपणे मॅच मध्ये आली, आणि आता सुद्धा ते चित्र पाहायला मिळेल का? कारण 4च ओव्हरची मॅच आहे. राऊंड विकेट. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. एरियल रूट चा वापर केला नाहीये. थोडेसे घसरले, स्लिप झाले. एका धावेने टोटल 2 धावेने टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 20 वर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती आहेत. गडी आतापर्यंत बास झालाय फक्त आणि फक्त एक. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे मास्टर स्टार विक्रोळी संघाची गोलंदाजी आपल्याला फास्ट होताना दिसते. दोन्ही गोलंदाज देवा आणि केफ. वेग वेग आणि वेग. 12 बॉलचा खेळ आता मात्र बाकी आहे. सॅम्युअलला इंट्रोड्यूस केला गेलाय पहिल्याच बॉलवरती. विक्रमच्या फळीतून विक्रमी दमदार असरदार भोईरच्या शिगाचा
आणि आता सुद्धा तिसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आहे. सॅम्युअल विरुद्ध विक्रम, विक्रम विरुद्ध सॅम्युअल. पहिल्या बॉलवरती हल्ला बोल केलाय. दुसऱ्या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक, थोडेसे लांब राहिले. दिनेशजी सोडिये सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम सर, आपलं आगतम, स्वागतम, सुस्वागतम. कॅच ड्रॉप. इथे मात्र विक्रमला मिळालेलं जीवनदान या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलेल का? कारण कॅचेस विन मॅचेस आपण असं भरपूर वेळा पाहिलंय, ऐकलंय. एक कॅच ड्रॉप आणि ती सुद्धा सेट बॅटर विक्रमची. ऑप्टिक्सच्या बाहेर. ॲक्युरेट पिचिंग, ॲक्युरेट पिचिंग. थर्ड अंपायरने रेफर केलंय का? अंपायरचा रिव्ह्यू आहे. इट्स अंपायर रिव्ह्यू. जर पंचांना वाटतंय की वाईड आहे तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आपण पुन्हा एकदा तीच विनंती करतोय. अंपायरकडे ती मुभा आहे, पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. हे आपण पहिल्या दिवसापासून बोलतोय. ट्रिपल-एस वॉर रूम मध्ये आपण त्याची चाचपणी करतोय. पंचांवरती दबाव क्रिएट करू नका. पंचांकडे मुभा आहे, ते पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. व्हाईट बॉल चे संकेत देत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं आणि व्हाईट बॉल. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 30 वरती. या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. येणारे 3 बॉल महत्वाचे आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल त्याला सुद्धा चेस केला आणि फक्त एलिगंट ड्राईव्हच्या रूपामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. स्लॉट वरती चेंडू, संपर्क चांगला झाला नाही. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. अशा पद्धतीचे कॅच ड्रॉप तुम्हाला मॅच मध्ये महागात पडणार आहेत. डायरेक्ट हिटचे प्रयत्न. सॅम्युअलने काय कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर मात्र त्याने लाईन लेंथ मध्ये इम्प्रोवाइज केलं आणि त्यामुळेच मोठ्या धावा आल्या नाही आहेत. धावफलक 32 वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती. या पहिले सफल झाले होते, हलक्या त्याने खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सूरज. विक्रम इंटरेस्टेड नाहीयेत. त्यांना माहिती आहे माझ्या विकेटचं प्राइस टॅग काय आहे.
टोटल 33. शेवटचा अंतिम बॉल. तिसरं षटक प्रगती पथावरती. याच्यानंतर अजून एक शेवटची ओव्हर येणं शेष आहे. भोईर चषक 2026 थरार तुम्ही पाहतायत. विक्रमचा विचार केला, संयमी खेळी दाखवतो आणि त्याच्या सोबतीने सूरज. जे सिंगल डबलचा खेळ चालू आहे ते महत्वाचं आहे. क्लासिकल इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होते. अशा पद्धतीचे जीवनदान जर विक्रमला मिळाले ना तर शेवटचा षटक येणं अजून बाकी आहे. चुकी होते. शर्विल 11 रेनबो 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटच्या षटकामध्ये 2 सेट बॅटर आहेत. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. डिस्क जॉकी होऊन जाऊ दे. आनंद लोकेला इंट्रोड्यूस केलं गेल्या. मान्यवर रजा घेता. धन्यवाद सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडले गेले. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. थोडंसं फिल्डिंग मध्ये फंबल दिसतंय. 37. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 5 बॉल महत्वाचे आहेत. धावा करणं तर गरजेचं आहे. सूरज उपाध्याय विरुद्ध यॉर्करचा वापर. फर्निचरला केलाय डिस्ट्रॉय. गॉन. यस डीजे. पाहतोय काय रिमिक्स तुम्हाला पाहायला मिळालं. अजित चव्हाण कुठेही असतील प्लीज मुख्य मंचाला रिपोर्ट करायचं आहे. MCA क्वालिफाईड अंपायर. आनंद लोके. यॉर्करचा वापर केला गेला आणि महत्वाची बाब ही आहे की सेट बॅटर विक्रम नॉनस्ट्रायकर एंड वरती आहे. 2 बॉल पहिले. आता 4 बॉल आहे. तिसरा बॉल सुद्धा जर फेअर डिलिव्हरी झाली तर 3 बॉल तो नॉनस्ट्रायकर वरतीच होता असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आता मात्र मजगावचा छोटा पॅकेट बडा धमाका. पहिल्याच बॉल वरती स्ट्राईक इन रोटेशन केलं. विक्रमला स्ट्राईक इन वरती आणला. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली. 38. आता महत्वाचे 3 बॉल आहेत. विक्रम स्ट्राईक एंड वरती आहे. इथून 45-50 पर्यंत जर आपण धावफलक पोहोचवला तर शर्विल 11 रेनबो वडाळाकडे सुद्धा एक चांगली बॉलिंग स्टारकास्ट आहे. त्यांच्यामध्येही क्षमता आहे. ते धावा रोखू शकतात. परंतु त्यासाठी ना इथून 5-10 धाव्यांचं कुशन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न विक्रमचे असतील. ऑफटिक्सच्या जास्त बाहेर. पहिले असं वाटलं की स्ट्राईक एंड रोटेट करतील की नाही परंतु ते स्ट्राईक एंड रोटेट केलं. वाईट +1. ऋग्वेद स्ट्राईक एंड वरती आहे. ऋग्वेदकडे सुद्धा कॅलिबर आहे. मोठे फटके तो खेळू शकतो. गतवर्षी या स्पर्धेमध्ये त्याने बेस्ट फिल्डरचा किताब पटकावला होता. भोईर चषक 2026 आणि त्याचं नातं जुळं राहिलं. टोटल 40 वरती आहे. स्टेट बॅटर स्ट्रोक एरियल रूटचा वापर केला नाही. इथे मात्र स्ट्राईक एंड घेण्याच्या नादामध्ये विक्रम बॅक टू द पवेलियन. 2 धावा तर मिळाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल
42 21 धावा या विक्रमच्या फळीतून आल्या, म्हणजे अर्ध्या धावा त्याच्या फळीतून आल्यात. टीमचं टोटल 42 आहे. न्यू बॅटर राजूला इंट्रोड्यूस केला गेला, परंतु हा बॉल फेस करण्यासाठी ऋग्वेद स्ट्राईक एंडवरती आहे. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. करेक्शन, ऑफस्टिकच्या बाहेर, संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने, नॉट आउट. टोटल 44 वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवरती सुद्धा एक मोठा फटका आला. 50+ टोटल जर समोर असेल ना तर ते चेस करणं तितकंसं सोपं काम नाही, कारण दोन्ही टीम्सला एकमेकांचा खेळ माखी आहे आणि अर्थातच त्या माहिती असल्यामुळे ना कुठेतरी सेन्सिबल टोटल असणार आहे, परंतु हा मोठा फटका येणं गरजेचं आहे. भोईरी चषक रबर बॉल क्रिकेटची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. यॉर्करचा वापर, दीपल बॉलवरती पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाई दाखवली. 1+ विकेट. धावफलक जाऊन पोहोचेल 45. 46 धावांचा पाठलाग करायचा. 46 इज अ टार्गेट. विक्रमच्या 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, आशिष 2 धावा. आणि गोलंदाजाचा विचार केला, देवाचं अप्रतिम षटक केफ सॅम्युअल आणि शेवटचं षटक आनंद लोकेचं सेन्सिबल राहिलं. 9, 10, 15 आणि शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 10. या जोरावरती 46चा पाठलाग करायचा आहे. जसंच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, बडे बॉय महाराष्ट्र अंडरम क्रिकेटचा एक बुलंद आवाज, सागरजी मोरे सर आपल्यासोबत जोडले जातील. हा, धन्यवाद. आपण एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत. या कार्यक्रमासाठी आज आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. नक्कीच एक भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस संपूर्ण मुंबईने पाहिलं आणि पावसाळी क्रिकेट आपण नेहमीच आनंद घेतलाय. हा, मी मानस भोईर यांना विनंती केली की अमित पाटील यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच अमित दादा. आज या कार्यक्रमासाठी विशेष करून दाखल झाले आणि भव्य दिव्य असं आयोजन आपल्या परिसरामध्ये होत आहे. बोरवलीच्या MHB ग्राउंडमध्ये भोईर चषक, कैलासवासी वंदना स्मृती भोईर यांच्या चषकानिमित्त हे भव्य दिव्य असं आयोजन आणि अमित दादाचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला. तर थँक्यू सो मच अमित दादा. आपलं देखील आभारी आहे अगदी मनापासून. दुसरा व अंतिम दिवस इकडे अमितजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. अमित दादांचा पण आभारी आणि थँक्यू सो मच. आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. मानस भोईर यांनी खूप चांगलं आयोजन केलं आहे. हा, अमित दादा आपण 2 शब्द या कार्यक्रमाविषयी जरूर ऐकेल. हा, त्यानंतर दिनेशजी सोडे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. दिनेशजी सोडे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आपण पाहिलं तर कार्यरत देखील आहेत, मॅनेजर म्हणून देखील कार्य करतात RBI मध्ये. सो दिनेशजी आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत देखील करतात. दिनेशजी सोडे आपलं देखील आभारी आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावर करत आहोत. आज भोईर चषकामध्ये दिनेशजी आपलं देखील अगदी मनापासून आभारी आणि थँक्यू सो मच दिनेशजी. आपण देखील या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून दाखल झालात आणि आपल्या परिसरामध्ये एवढं मोठं आयोजन मानस भोईर आणि त्या संपूर्ण टीमने केलं आहे. दिनेशजी आपण 2 शब्द या कार्यक्रमाविषयी नक्कीच मी ऐकेल आपल्याकडून की एवढं मोठं आयोजन. सागर थँक्यू. मानस थँक्यू. दरवर्षाप्रमाणे यावर्षी मानसने ही जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, खरंच मला अभिमान वाटतो. आमच्या अंडर, माझ्या अंडर हा मुलगा खेळून आज एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आहे. दरवर्षी सक्सेसफुली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आहे. या एरियामध्ये आपण बघतो आहे की मानस भोईर जी टुर्नामेंट ऑर्गनाईज होती खरोखरच प्रत्येक वेळी सक्सेसफुल होती. अशी टुर्नामेंट त्यांनी वर्षी ऑर्गनाईज करण्यात यावी आणि ती सक्सेस व्हावी हेच मनापासून शुभेच्छा त्याला. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आपण देखील आलात त्याबद्दल आपलं पण आभारी आहे. त्यानंतर मुकेशजी राणे यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. मुकेशजी राणे, हां मुकेशजी राणे आपण या.
काही नाही, हाफ पॅन्ट चालतंय, पावसाळा आहे. हा, मुकेशजी राणे यांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातो. थँक्यू सो मच मुकेशजी राणे. आपलं देखील अगदी मनापासून आभारी आणि ऋणी आहे की आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आपला एक विशेष सन्मान आज मानस भोईर यांच्या माध्यमातून केला जातो आहे. भोईर चषकाचा शेवटचा दिवस. सुजितजी मात्र फोटो काढतात आणि राणे साहेबांचा एक विशेष सन्मान. राणीजी, आपण देखील 2 शब्द या कार्यक्रमाविषयी. आणि मानसने एवढं चांगलं आयोजन केलंय, म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू आलेत. म्हापसा, गोवावरून संघ आला, रत्नागिरी, विविध भागातून संघ आलेत. मानस हा एकदम तरुण मुलगा, एकदम पूर्ण डेअरिंगमध्ये दरवर्षी आता 3रं वर्ष आहे एकदम सामने आयोजित करतो. आणि लांबून लांबून एकदम चांगले संघ एकदम येतात, नामचीन संघ येतात. तर त्याचं कौतुक करावं तेवढं खरंच थोडंच आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आपलं देखील अगदी मनापासून आभारी आणि धन्यवाद. हा, त्यानंतर मिलनजी पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मिलनजी पाटील, आपलं देखील अगदी मनापासून आभारी. आपण देखील या पाटील 11 टीमचे सर्व आहेत आणि मानस भोईर पण त्यांच्या टीमचे आहेत. पाटील 11, फक्त पाटील. हां, पाटलाचा नाद करायचा नाही. आणि मिलिंद पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. थँक्यू सो मच पाटील 11. आणि क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये आहे. मिलिंदजी पाटील, आपलं देखील अगदी मनापासून आभारी. आणि नक्कीच आपण देखील 2 शब्द आज मानस. हा, मॅचला सुरुवात होते. एक जबरदस्त बॅटल आहे. प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळी त्यांच्या विरुद्ध शर्विल 11 रेम्बो. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विक्रोळी पार्क साईडचे मुजम्मिल आहेत स्ट्राईक एंडला, ज्याची देखील चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिली गेली आहेत. खूप चांगल्या नामवंत संघांमध्ये ओरम क्रिकेट देखील खेळले गेले आहेत. पहिल्याच बॉलवरती उडवला मुजम्मिल खानच्या बॅटमधून. हँडसम 6. मुज्जो खानो की खान, मुजम्मिल खान. विक्रोळी पार्क साईडचा एक युवा खेळाडू. मग व्यावसायिक गटात देखील खूप चांगला क्रिकेट खेळला गेला. उमर 11 टीमसाठी देखील एक चांगला क्रिकेट खेळला गेला. रबर बॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेट देखील अगदी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन खेळला, विविध तालुक्यांमध्ये जाऊन खेळला, विविध स्टेटमध्ये जाऊन खेळला असा मुज्जू. पहिल्याच बॉलवरती 6 येतोय. 46 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. उपांत्य फेरीची मॅच चालू आहे, क्वार्टर फायनलची मॅच. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंदार सावंत, वडाळाचा एक वेगवान गोलंदाज. सहकर्णकर ते आज बोरवलीपर्यंत दाखल झालाय. पहिल्या बॉलवर 6 रन आली आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. मंदारच्या हातावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली आहे. स्ट्राईक एंडला मुज्जू. बेस्ट वॉसेस बेस्ट. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र तिकडे फटका थोडा कॅपमध्ये टावरत असताना हर्षल तिकडे पोहोचतायत. फेकी करतील परंतु 2 रन तिकडे मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मंदार. मोठा स्ट्रोक येताना पाहिला गेला. मॅचला थोडीफार मधला क्लोज होताना पाहिला गेला. यावर देखील पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुज्जू एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे बघता बघता रन्स कंप्लीट होतात. 2 रन झाले आतापर्यंत 10. बेस्ट वॉसेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. नंतर सेमीफायनल आपण पाहणार आहोत. क्रिश 11 मीरा भाईंदर आपण तयार राहायचं आहे. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आपल्या टुर्नामेंटसाठी फ्रीज आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे. बेस्ट फिल्डरसाठी देखील आपण पाहिलं टॉवर फॅन देतोय. एवढं सारं पारितोषिक. पावसाळी क्रिकेट पहिलं मुंबईत कमी व्हायचं, परंतु आता जे आयोजन होत चाललंय, पुढच्या शनिवारी देखील बोरवलेल्या क्रीडा स्पर्धा आहेत. त्यानंतर नेक्स्ट वीकेंडला आपण पाहतो सिरीसाई चॅम्पियनशिपची देखील आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. अशा अनेक क्रीडा स्पर्धा येणाऱ्या कालावधी मुंबईत आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलमध्ये पहिले रन झाले 10. मुजूनी चांगली स्टार्ट केली आहे. काल विस्मया डिंगडॉंग जॉर्ज इलन कल्याण टीम मात्र मेगा फायनल मध्ये गेली आहे, त्यामुळे फायनल पण बघण्यासारखी राहील. मंदार वेगवान मंदार आहे, त्यांच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या बॉल आलेला 6 मात्र सर्व काही सांगून जाईल का? शर्विल 11 रेम्बो
संदीप कवळे आज क्रिकेट प्रेमी आणि मंगेश नारकर मित्रमंडळ वायकट्टा या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळतोय फिल्डिंग करत असताना. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. प्रिशा विलियम ब्लू स्टार संघ बॅटिंग करत असताना विक्रोळी विरुद्ध आपण पाहिलं तर साऊथ मुंबईची एक चांगली स्टार कास्ट आहे. लालबाग, परळ, वडाळा त्या परिसरातून काही खेळाडू आले आहेत. काळा चौकी त्या परिसरात देखील जो क्रिकेटचा क्रेज राहिला आहे. पहिली ओव्हर रन झाली आतापर्यंत 11. मुजम्बिल आणि त्या सोबतीला दीपल हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 46 धावांचा पल्ला गाठायचा आहे. स्ट्रायकरला मुजो. या बॉल देखील पुन्हा एकदा दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय आणि पुन्हा एकदा मात्र तिकडे रन मिळतील. चार रन आहे. लेफ्टीसाठी देखील तेवढंच ग्राउंड ऍडव्हान्टेज राहिले. काल सुनील विश्वकर्मा गांगुलीला पण एक जबरदस्त खेळ करताना पाहिला गेला. आज मुजो देखील एक प्रभावित कामगिरी करतोय. वीस चेंडू आणि जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 20 बॉल 31 करायचे आहेत. मॅचच्या बोरवलीमध्ये आपण सर्वजण क्रिकेटचा आनंद घेतोय. बॉलिंगसाठी मंदार पुन्हा एकदा. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल थोडीफार चुकी होताना पहिली गेली. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. 2 रनने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा 17 धावसंख्येवरती पहिलेच ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय आणि मॅच फसताना पाहायला मिळतीये. रन झाले 17 आणि 17 पे हे खतरा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मंदार. स्ट्रायकरला मुजू. पहिल्या बॉलवर 6 आलाय. मुजम्मिल या बॉल देखील जागा निर्माण करून खेळायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसताना पाहिला गेला. डबलचा कॉल देतील तिकडे आणि नॉन स्ट्रायकरला मात्र तिकडे थ्रो करतील. 2 रन तिकडे मिळतील. धावफलक मात्र 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल अजूनही पेंडिंग आहे. क्रिश इलेव्हन मीरा भाईंदर आपण देखील तयार राहायचं आहे. त्यानंतर लगेच आपली सेमीफायनलची मॅच खेळली जाईल. त्यानंतर फायनल. त्यामुळे टायमिंग आपल्याला थोडं कमी आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो यावर थोडे लक्ष द्या. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर मुजो या बॉलवर चेक करण्याचा प्रयत्न करत होते. थोडे मात्र इकडे माइंडसेट करत होते मंदार. शेवटचा बॉल देखील निर्णायक आहे कारण की पहिल्या बॉलवर तर 6 आला होता. बघूया शेवटच्या बॉलवर कुठला स्ट्रोक येईल. आणि शेवटच्या बॉलवर देखील हवाई सफर. सडक पे कडक हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय मुजम्मिल खान यांच्या बॅट मधून. शॉट ऑफ द इव्हनिंग. काय टायमिंग केलं गेलंय मुज्जू. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर हँडसम 6. प्रॉपर टायमिंग करत असताना पाहिलं गेलं आणि हा स्ट्रोक अगदी पाहण्यासारखा होता. मुज्जूने अगदी समोरून बॉल उडवला. हेलिकॉप्टर स्ट्रोक. समोसा खिलाएगा. वाह. जबरदस्त टायमिंग पाहिलं गेलं. मुजूची एक जबरदस्त बॅटिंग. मित्रांनो मुजूचा हा स्ट्रोक आवडलाच एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त स्ट्रोक पाहायला गेलाय. वाह. क्लासिकल टायमिंग करत असताना मुजम्मिल खान 6 बॉल मध्ये 22 धावांवरती बॅटिंग करतोय. रुगेद और मुझे यहाँ पर थोड़ा बातचीत करते हुए और वो चाहिए. उसके बिना क्रिकेट थोड़ा अधूरा है. थोड़ा तो मजाक मस्ती चाहिए और इससे क्रिकेट का प्यार बनता है. स्लेजिंग तो चाहिए थोड़ा बहुत. 25. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय येत आहेत. मुजम्मिलने मॅचला पूर्णपणे कलाटणी घेताना पाहिली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा झाल्या धावफलकावरती.
18 चेंडूने 21 धावांची गरज आहे. पहिला बॉल धीम्या गतीचा पाहिला गेलाय आणि क्विक मात्र रनआउटची तिकडे प्रयत्न केला गेला सूरज उपाध्यायाने, परंतु तिकडे लेगबाईची रन मिळतीये. चांगले प्रयत्न केले होते, ऋग्वेदने पण चांगले एफर्ट्स दिले तिकडे. 26 एक रन निर्णायक आहे. मॅच देखील थोडीफार आपण पाहिलं तिकडे उपउपांत्य फेरीची देखील रंगताना पाहायला मिळतीये. क्वार्टर फायनलची मॅच आहे, नंतर सेमीफायनलची मॅच आपण पाहणार आहोत. जो विजेता संघ असेल तो नक्कीच क्रिश 11 मीरा भाईंदर या टीम सोबत फाईट करेल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि मात्र तिकडे जबरदस्त बॉल पाहिला गेला सूरज उपाध्यायचा आणि बॅटरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. वाह, स्लोअर वन. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट तुम्ही इझिली घेऊ शकत नाही. ऋग्वेद मात्र मुजम्मिली 2 6 मारले टायमिंगला, परंतु हा स्लोअर वन बॉल रीड करण्यामध्ये थोडीफार मात्र कमतरता पाहिली गेली. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला सूरज उपाध्यायचा आणि इकडे दांडे गोल. बॅटर आउट, परंतु जबरदस्त बॅटिंग केली मुज्जूने आणि हेच क्रिकेट आहे, एक तेरी एक मेरी. अशा मॅचेस देखील नेहमीच रंगताना पाहिल्या गेल्यात. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते. ओमकार येतात बॅटिंगसाठी. धावफलक देखील थोडंफार आपण पाहिलं तिकडे रंगताना पाहिले गेले, की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स येताना पाहिले गेले, परंतु इकडून पण मॅचमध्ये कमबॅक करेल का शर्विल 11. रेम्बो त्यांच्या विरुद्ध प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळी. मुजम्मिलने जबरदस्त बॅटिंग केली, परंतु आता ओमकार येतात बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, वडळाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. बाईसच्या रूपामध्ये आपण पाहिलं तिकडे रन्स मिळते सिंगल. मॅच मध्ये कमबॅक केले प्रिशल ब्ल्यूस्टार संघाने, कारण की 2 6 आले होते. दीपल शाह आणि त्या सोबतीला मात्र येताना मुजम्मिलने जी स्टार्ट केली त्यामुळे मॅच मध्ये पूर्णपणे त्यांनी क्लोज आणलं. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा यानंतर सेमीफायनल आणि फायनल असं आपलं मॅचचं शेड्यूल असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज. यावर देखील समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड. समीकरण थोडं बदलताना पाहिले गेले. रन्स मात्र जाऊन पोहोचतायत 29. एक 6 कमी आला असता मंदारच्या ओव्हरला मॅच मध्ये थोडंफार कमबॅक केला असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. काल 6 बॉल 3 ची मॅच पण बॉलिंग टीम जिंकली आहे, त्यामुळे क्रिकेट हा असा खेळ आहे. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या इकडे पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल आहे. 30 धावा झाल्या धावफलकावरती आणि 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. या बॉलवर मात्र फटका थोडा फसताना पाहिला गेला तिकडे. धावफलक मात्र पुन्हा एकदा या बॉलवर बॅट फिरवले ओमकारने. बॉल हवाई सफर जाईल आणि बॉल निघून जाईल का, आणि तिकडे येते विकेट. हर्षल वापिलकर तिकडे होते.
जबरदस्त कॅच पाहिली गेली हर्षल यांच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त फिल्डर देखील आहेत. खूप चांगल्या प्रकारे कॅच मात्र तिकडे कलेक्ट करताना पाहिले गेले हर्षल वापिलकर. पावसाची देखील जोर आहे आणि पाहू शकतो आपण हा ओमकारने बॅटचा फ्लो तर ओपन केला होता. बॉल अगदी कॅमेरामॅन पण चांगला कव्हर केला आणि तिकडे हर्षल वापिलकरचा एक सोपा झेल. गुड कॅच हर्षल, येते विकेट. 12 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 15 करायचे आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये कारण की दोन्ही टीमकडे आता मॅच बॅलन्स आणि पाऊस पण आलाय. पाऊस की फॅक्टर राहील का यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. हा, पाऊस एखाद्या टीमला जिंकू पण शकतो आणि एखाद्या टीमला हरवू पण शकतो. हेच पावसाळी क्रिकेट आहे. त्यामुळे पाऊस आहे ज्यामध्ये आम्हाला खेळण्याची हौस आहे असा आमचा लाडका खेळ पावसाळी क्रिकेट आहे. काल आमच्या शिव एडिटनी पण एक जबरदस्त व्हिडिओ एडिट केली. आमचे मित्र दिवा त्या परिसरातून बिलॉंग करतात आणि श्री साई चॅम्पियन्स श्री साई यूट्यूबला लाईव्हला देखील आपण पहिले अपलोड केली आहे. इंस्टाग्रामला पण अपलोड केली आणि अनेक व्ह्यूज त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले गेले. थँक्यू शिव एडिट. जबरदस्त मॅच पाहिली गेली. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15 करायचे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतीये. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशिष किणीवर जबाबदारी दिली गेली. आशिष 12 बॉल 15. जोरात मात्र इकडे पावसाची सर पण आली आहे. परंतु दीपल शाह त्या सोबतीला सॅम्युल कोम्बिन येतात बॅटिंगसाठी. दीपलकडे पण अनुभव आहे. दीपलला माहिती आहे की ह्या पावसात रन्स कसे करायचे कारण की अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पण बघितलेत. या बॉलवर मात्र तिकडे खाली खेळण्याचा प्रयत्न करतो ते सूरज तिकडे पोहोचतायत आणि धावपळ चालू आहे. क्रुशल मॅच आहे. शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल. दोन्ही टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावफलक पुन्हा एकदा मात्र इकडे रंगताना पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 3 ने पुढे जाईल आणि 35. पावसात रन्स कसे करायचे सिंगल डबल एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो या अशा सिच्युएशनला. आणि काल नक्कीच डब्ल्यूला मुकेश रॉयल चेंबूर संघाला एक्सपिरियन्स थोडा कमी पडला. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. ज्या तुम्ही सिच्युएशनला क्रिकेट खेळता बॉल टू बॉल अगदी 6 बॉल 3 ची मॅच काल एक रंगताना पाहिली गेली. त्यामुळे 11 धावांची गरज आहे. या बॉलवर थांबून ठेवलं गेलं आहे. आशिष केणीने मात्र देखील सापळा रचलाय. आता पाण्यामध्ये रन करायचे म्हणजे थोडं कठीण आहे. आणि पुन्हा एकदा मात्र तिकडे डॉट बॉल समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. हवामान खात्याचा अंदाज आहे की हा पाऊस असाच राहणार आहे आणि मॅच पण अशीच राहणार आहे. आणि भारत राऊत पण सकाळी आमच्यासोबत बोललेले आमचे कॉमेंटेटर की मॅच पावसामुळे थोडा की फॅक्टर होऊ शकतो. एखाद्या टीमला जिंकवेल पण पाऊस आणि एखाद्या टीमला हरवेल पण. परंतु पाऊस असं वाटतं हॅलोजन चालू केलेत कोणी असं पावसाचा माहोल आहे. या बॉलवर देखील आणि तिकडे येते बॅटर आउट. दीपलला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. मॅचला थोडीफार कलाटणी घेताना पाहिली गेली आणि आता शर्विल 11 रेम्बो
जबरदस्त मॅच पाहिली गेली जिंकण्याकरिता आता 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 7 बॉल 11. वा, पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. मॅच होती कुठे ना आता आली कुठे. शर्विल इलेव्हन बोरिवली टीम पण मॅच मध्ये आपण येऊ शकते. शर्विल इलेव्हन रेम्बो या बॉलवर पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं आणि आता 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. काल 6 बॉल 3 झालेले नाहीयेत, त्यामुळे आता 6 बॉल 11 करायचे आहेत. बघूयात शर्विल इलेव्हन रेम्बो जिंकेल की प्रिशा इलेव्हन ब्ल्यू स्टार विक्रोळी. एक सर गावातीलच आपले संघ मालक आहेत शर्विल इलेव्हन रेम्बो टीमचे संदीपजी कवळे. एक सर गावचे जावई बापू आहेत आणि मंगेश नारकर मित्रमंडळ वायकट्टा, एक नामवंत क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रातली त्याचे प्रमुख आयोजक संदीपजी कवळे. आणि नक्कीच खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असं. वडाळा सहकार नगर मुंबई येथे गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट मुंबईला त्यांनी दाखवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन. संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, कोषाध्यक्ष, युवा सेनेचे आपण पाहिलं तर रमणजी गोले साहेब नगरसेवक म्हणून देखील कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा वडाळा सहकार नगरमध्ये पाहत असतात. आणि संदीपजी कवळे यांचा देखील मोलाचं योगदान त्या क्रीडा स्पर्धेला असतं. संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ वडाळा आणि आज त्यांच्याच नावाखाली हा संघ इकडे खेळतोय शर्विल इलेव्हन रेम्बो. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 बॉल 11 बॉलिंगसाठी शौर्य येतात. लालबाग गिरणगाव परिसरातील हा खेळाडू आहे शौर्य. 6 बॉल 11 शौर्य कशा प्रकारे बॉलिंग करेल आणि पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. वाईट बॉल आहे. आता 6 बॉल 9 करायचे आहेत. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. समीकरण थोडंफार बदलताना पाहायला गेलंय. प्रज्ञेश शिंदे पदी कशा प्रकारे अनुभव लावतील, कशा मात्र बॉलिंग साठी कोणाला आमंत्रित केलं जाईल, पुन्हा एकदा चेंजेस केले जातील का. जबरदस्त मॅच पाहिली गेली. 6 बॉल 9 करायचे बॉलिंग साठी. करण कुछ तो कर करण, बॅटिंग कर, फिल्डिंग कर, अभी बॉलिंग भी कर. करण शेंगाळे येतात. लालबाग परिसरातील खेळाडू आहे करण. आता पाण्यामध्ये बॉलिंग कशी करायची हे कुठे शिकवलं जातं तर मुंबईत अंडरआर्म क्रिकेट आहे. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9 करायच्या बॅटिंग साठी. हॅनॉय कुमार आहे स्ट्राईक एंडला. 6 बॉल 9. सापळा रचला गेलाय. फिल्डिंग थोडी क्लोज घेतली कारण की पाऊस आलाय. अंपायरला पण टास्क आहे, बॉलरला पण टास्क आहे, बॅटरला पण टास्क आहे. 6 बॉल 9 आणि या बॉलवर पहिल्याच बॉलवरती मात्र इकडे हवाई सफर. सडक पे कडक. इट्स अ 6. चांगलं टायमिंग केलं हॅनॉयने आणि 6 रन. आणि सॅम्युअल अगदी बातचीत चालू आहे. तू जा रे, मी मारता हूं ना यार, तू जा. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले आणि हॅनॉयने एक्सपिरियन्स आपला हॅनॉयचा मॅटर केला. आणि या मॅच मध्ये मात्र जवळपास प्रिशा इलेव्हन ब्ल्यू स्टार विक्रोळी टीमने कमबॅक केलंय. थोडंफार एन्जॉय करतात सॅम्युअल. पावसाळी क्रिकेट फक्त आणि फक्त आता एका धावेची गरज आहे. परंतु मॅच दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आणि पाऊस पण चांगला खेळला. पावसाने दोन्ही टीमला खेळवलं. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. आणि इकडे काय घडलंय, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1 रन करायचा आहे.
धावेची अजूनही गरज आहे. हा आणि पाहू शकतो आपण क्रिकेटचं रिस्पेक्ट जे केलं हर्षलने. बॅट अगदी पडली होती परंतु बॅटेच्या अगदी पाया पडला आणि नंतर हॅनॉवेलकडे ती बॅट दिली. हेच क्रिकेटने प्रेम दिलं आणि अगदी आपण देवाप्रमाणे क्रिकेटला पण पुजतो, बॅटिंगला पुजतो. दिवाळीची अगदी सुरुवात आपल्या याच क्रिकेटने करतो. बॅटिंगसाठी आनंद लोक येतात. मॅच देखील तेवढीच रंगताना पाहिले गेले. 3 बॉलमध्ये अजून 1 रन करायचा आहे. काल 6 बॉल 3 ची मॅच होती, आज 3 बॉल 1 आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बघूयात कोणता संघ मात्र इकडे 3 बॉल 1 आणि पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. लोके बॅटिंगला आला आणि पाऊस पण वाढलाय. वा 3 बॉल 1 आनंद लोके. आता बॉल कुठे नक्की कोण चिखल उचलून द्यायचा, कारण हा 6 नसता आला तर मॅच मध्ये थोडीफार कलाटणी झाली असती. परंतु आता 3 बॉल 1 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि तिकडे देखील आपण पाहिलं तर रनआउटची विकेट येते. समीकरण बदललं तर 2 बॉल 1 करायचे आहेत आणि मॅच पुन्हा एकदा पलटताना पाहिली गेली आहे. काय मॅच रंगली गेली. दोन्ही टीम्स मात्र फाईट करताना पाहिले गेले आहेत. बॅटिंगसाठी फैजान येतात. 2 बॉल 1 करायचे आहेत. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. कोणता संघ जिंकेल आणि तिकडे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर येते आणि आता 1 बॉल 1 पाहायला मिळेल का. काय मॅच रंगली गेली. आनंदला पण मात्र इकडे रन जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. सर्वांचं लक्ष याही मॅचवर देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि समीकरण देखील तेवढंच बदलताना पाहिलं गेलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. 1 बॉल 1 करायचा आहे. उपांत्य फेरीची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. थोडं स्पीड अप करा मित्रांनो. शर्विलिन रेम्बो आपण थोडं स्पीड अप करा. थोडं स्पीड अप करा. लगेच मॅच स्टार्ट करा प्लीज.
जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे आणि बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर निमिष रेडकर येत आहेत. एक बॉल एक, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक बॉल एक, भोईर चषकाची मॅच. आणि काय घडलं इकडे, नॉन स्ट्राईक एंडला आणि इकडे मॅच एक बॉल एक ची मॅच. आणि पाहू शकतो आपण थ्रो थोडा मात्र इकडे चुकीच्या एंडला पाहिला गेला आणि डायरेक्ट थ्रो दिला असता तर विकेट आली असती, परंतु तिकडे मात्र आनंद लोकेच हे सेलिब्रेशन, ही मॅच अगदी जबरदस्त. दोन्ही टीम चांगल्या केल्या, दोन्ही टीमचं मी आभारी आणि दोन्ही टीमचं कौतुक आहे. वेल प्लेड. सॅम्युअलने अगदी सूरजला उचलून घेतलं. हेच क्रिकेटवरचं प्रेम आहे. चला टॉस साठी या. आणि 3 ओव्हरची मॅच असणार आहे.